तर गायकवाड यांच्या विरोधामध्ये तात्काळ कारवाई करा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे आणि ते आता आंबी यांच्यासोबत कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पोलिसात ते तक्रार करतायत संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये। संजय गायकवाड यांनी आंबी यांना दिलेल्या धमकी संदर्भात दिलगिरी व्यक्त केलेली असली तरीही त्यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली जाणार आहे। गायकवाड यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे आणि रोहित पवार आता पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेत। आंबी यांच्यासह रोहित पवार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले असून संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली जाणार आहे। कोल्हापूरमधून ही थेट दृश्य आपण पाहतो। कोल्हापूरमध्ये पोलीस ठाण्यामध्ये आता रोहित पवार आणि प्रकाश आंबी हे पोहोचलेले आहेत। संजय गायकवाड यांनी आंबी यांना फोनवरून धमकी दिली होती, तसंच अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे। त्यानंतर आता संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली जाणार आहे। त्यासाठी आंबी यांच्यासोबत रोहित पवार देखील कोल्हापुरातल्या पोलीस ठाण्यामध्ये आता आलेले आहेत। काही सामाजिक संघटनांकडून संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलनं देखील करण्यात आली होती। या सामाजिक संघटनांकडून देखील पोलीस ठाण्यामध्ये संजय गायकवाडांच्या विरोधात तक्रार दाखल केली जाते। रोहित पवार कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक आंबी यांना संजय गायकवाड यांनी धमकावलं होतं, शिवीगाळ देखील केलेली होती असा आरोप आंबी यांनी केलाय। त्याची ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झालेली होती आणि त्यावरून आता आंबी आणि रोहित पवार तक्रार दाखल करण्यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। गायकवाड यांच्या विरोधात कारवाई करा अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। ज्या आंबी यांना ही शिवीगाळ करण्यात आली होती ते देखील या ठिकाणी तक्रार दाखल करण्यासाठी आले। तसंच कोल्हापूरमधील काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी देखील अवमानजनक असल्याचा आरोपही संघटनांकडून करण्यात आलाय। प्रशांत आंबी आणि रोहित पवार पोलीस ठाण्यात दाखल झाले। आंबी या ठिकाणी संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करतायत। संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे। तसंच सामाजिक संघटना देखील यासाठी आक्रमक झाल्या असून कोल्हापूरमध्ये कालपासून त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे। तर या सगळ्या प्रकारानंतर आणि राजकारणामधून टीकेची झोड उठल्यानंतर संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। चालू करून दे काय चालू करा। संध्याकाळची वेळ असेल तुम्हाला माहिती कोणालाही फोन कुठलाही
विषय असेल तर क्लॅरिफिकेशन मागू शकतं. पण बोलत असताना भाषा कुठल्या पद्धतीची आपण वापरतो, शेवटी तो संस्कृतीचा एक भाग आहे, विचारसरणीचा भाग आहे. तुम्ही जावा, मी बाहेरच असतो एक मिनिट. त्यांनी जी भाषा वापरली त्याच्यामध्ये एक तुम्ही ऐकलं असेल, महिलांचा अवमान झाला. म्हणजे कुठलीही महिला, म्हणजे आई असो, बहीण असो, कुणी असो, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा बोलत असताना त्या आमदाराकडनं अवमान झाला. त्यानंतर पानसरे साहेबांचा उल्लेख करत असताना पानसरे साहेबांचं जे काही झालं, तर साहेब मी म्हणतो ते तसं नव्हतं बोललं. जे झालं जसं झालं ते तुझं घरात बसून मी करेन हाही मुद्दा त्या ठिकाणी बोलण्यात आला. आणि अतिशय गलिच्छ भाषा त्यांनी आणि कुठंतरी एकदम दाटी, मी तिथं येईल, मी बघील, हे करेल ते करेल. आता ह्याच्यात या पुस्तकाबद्दल तर म्हणजे माझं वय जेवढं तेवढं तेव्हा पूर्वीचं ते पुस्तक आहे, पानसरे साहेबांनी लिहिलेलं आहे. पुस्तक वाचलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व काय होतं हे थोडक्यात आपल्याला कळतं. त्याचं पुस्तक वाचन जरा कमी इथून हा विषय सुरू झाला. त्यांनी बोललं, मग हे काल आपल्याकडे आलं. त्यांनी विविध कलमाच्या अंतर्गत कारवाई व्हावी अशी विनंती केली. ऑडिओ आल्यानंतर क्लॅरिफिकेशन स्वतः आमदारांनी त्या ठिकाणी दिले. हो, मी फोन केला होता हे त्यांनी सांगितल्यानंतर मग त्यांनी कुठेच काही खोललेलं नाही. तो ऑडिओ खरा आहे. जेव्हा FIR होईल, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टिगेशन कराल, त्या इन्व्हेस्टिगेशनला जे काही सापडेल कळेल हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग. तर यांची आणि सगळ्यांची आणि पुरोगामी विचाराचे जे कोणी लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत, जे बहुतांश आहेत, ज्यांना संतांचा विचार आणि महामानवांचा विचार हा पटतो आणि त्या विचाराने ते चालतात, म्हणजे आम्ही सगळेजण. आमच्या सगळ्यांची मागणी आहे की अशा पद्धतीने महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोललं, पानसरे साहेबांसारख्या व्यक्तीबद्दल बोललं आणि तसंही बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो अवमान त्यांनी केला, या सगळ्या गोष्टींना गृहीत धरत असताना यांचा FIR तुम्ही स्वीकारावा, तो FIR रजिस्टर व्हावा आणि त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन व्हावं, असं तमाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर प्रेम करणारे व महामानवांवर प्रेम करणारे व संस्कृत महाराष्ट्रातल्या लोकांची ही मागणी आहे. आता FIR एक्सेप्ट करायला आपल्याला काय अडचण? मोठ्याने पण ऐकू येत नाही. जो कालच एक्सेप्ट केलेला आहे, म्हणजे त्यांनी आतापर्यंत नोंद केलेला आहे. त्यांनी शिक्षणानुसार जे दिलेलं आहे त्याच्यानुसार जे कायदेशीर ही कलम आहेत ती त्याच्यावर संदिग्ध आहे मला, आणि त्याचा मी सरकारी अभियुक्ती यांच्याकडून मी अभिप्राय करून बघा सतेज भाऊ, तुमची याच्यामध्ये चूक नाही. मी अनेक वेळा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे FIR करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो. मी अजितदादांच्या बाबतीत सुद्धा जे काही झालं ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तिथं तुम्ही जी भाषा वापरताय तीच भाषा तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी वापरली. त्यानंतर एक मोठा भ्रष्टाचार नवी मुंबईमध्ये झाला होता, तिथे गेल्यानंतर सुद्धा आम्ही हेच ऐकतो. आता याच्यात थोडेफार उदाहरणं आपल्याला सांगतो. याच्यात आदरणीय आपल्या देशाचे जे काही जे पंतप्रधान साहेब आहेत त्यांच्याबद्दल कोण बोललं होतं? बिहारचे माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव. FIR कुठं झाला? गडचिरोली, जे महाराष्ट्रात. कुठल्याही मोठ्या व्यक्तीबद्दल असं बोलू नये असं आमचं सुद्धा त्या ठिकाणी मत, पण FIR झाला. त्याच्यानंतर मी स्वतः कशा पद्धतीने आधार कार्डचं मॅनिप्युलेशन केलं जातं, डोनाल्ड ट्रम्प बातचं आहे का? नाही. त्यांच्याबद्दल मी एक कसं चुकीच्या पद्धतीने आधार कार्ड होऊ शकतं याचं डेमॉन्स्ट्रेशन केलं, माझ्या FIR झाला. आता इथं बरंच काय घडलं आणि बऱ्याच काही लोकांनी ऐकलेलं आहे. FIR करायला काय हरकत आहे? आणि त्याच्यात तुम्ही म्हणत असाल आमदार इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर तो जे काही परवानगी तुम्हाला घ्यायची, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करायचं, तो नंतरचा विषय, पण FIR करायला काय अडचण आहे? त्याच्यामध्ये जे शिक्षण त्यांनी दिलेले आहे ते शिक्षण, जे सगळे शिक्षण पहिले जे आहे नॉन कॉग्निजेबल आहे. आणि 192चा जो विषय आहे त्याचं मला
सरकारी अभियंते यांच्याकडून अभिप्राय घेणं गरजेचं आहे. त्यानुसार मी जे काही निष्पन्न होत साहेब शिवाची धमकी दिलेली आहे, तुम्ही किती ताप अजून घेणार आहात? नाही हे बरोबर नाही. गुन्हा जो गुन्हेगाराने त्यांनी कबुली केली ना, त्यांनी म्हटलं मी केलं कॉल केला म्हटलं ना त्यांनी 24 तासाच्या आतमध्ये ते आले पाहिजे. तुम्ही शांत बसा, मी बोलतो त्यांच्याशी. एका गुन्ह्याबद्दल कदाचित तुम्हाला ऑब्जेक्शन आहे. तुम्हाला माहिती आहे की अहिल्यानगरमध्ये एका व्यक्तीने असंच काहीतरी एक कुठले सफाई करणाऱ्या व्यक्तीला असंच बोलताना महाराजांबद्दल आक्षेपाई बोलला. त्याचा विरोध आम्ही सुद्धा केला. अहिल्यानगरच्या पोलिसांनी लगेचच्या लगेच कारवाई केली. आता मग इथे तसंच काहीतरी बोललेच ना, तुम्ही ऐकलं असेल, आम्हाला ते बोलता सुद्धा येणार नाही. मग वेगळा विचार विषय कशाला वापर करायचा? एफआयआर करून टाका. 192 कलम आहे ना, दंगल घडवण्यासाठी हे कलम आहे. सर तुम्ही समजता काय हे मला समजत नाही. 192 कलम आहे ना, हे दंगल घडवण्यासाठी कलम आहे. औरंग्याची अवलाद म्हणणं सर मी बोलते काय तर तुमच्याशी. औरंग्याची अवलाद म्हणणं, शिवाजी महाराज तुझ्या आईचा बाप आईचा नवरा होता हे म्हणणं, ह्याच्यापेक्षा दंगल घडवणारा दुसरा अजून काय अपेक्षित आहे?